पप्पू पप्पू बघ, मी ना कुणाशी बिलकुल एक शब्द सुद्धा बोलणार नाही मुळी. अगं मम्मी, काय झालं? काय एवढी नाराज आहे? अरे काय सांगू पप्पू, मी ना खाली आपल्या सोसायटीमध्ये त्या बायका बसल्या होत्या रे, बायकांचा घोळक्याचा घोळका. आणि मी तिकडे निघाली. मी तिकडे येत आहे ते बघून ती भोसले कशी म्हणते माहितीये का बायकांना, बायकांनो गप्प बसा. ती बघा, ती चुगली आंटी येते. आता तूच मला सांग, आजपर्यंत मी कुणाची चुगली केली आहे का? कधीच नाही. मी भली आणि माझं घर भलं. अरे एवढं सभ्य राहून काय फायदा नाही बघ या आजच्या जमान्यात. अरे मी कुणाची चुगली काय, कुणाचं काय चाललं असेल तर तिथे तिरका डोळा करून सुद्धा बघत नाही. एवढं असून सुद्धा ह्या बायका मला चुगली आंटी बोलतात, ते पण माझ्या तोंडावर. आणि मग बघणारे उलट ह्या बायका आहेत ना, ह्याच घोळका करून बसतात आणि ते काय गॉसिप करत बसतात. आणि मला म्हणतात चुगली आंटी. नवीन कॅलेंडर आहे ना 2026चं. या 2026 मध्ये मी ह्या वर्षात संकल्प घेते की मी रेश्मा कोळेकर कुणाची चुगली काय, कुणाची बुगली सुद्धा करणार नाही, अशी आज मी प्रतिज्ञा घेते. प्रतिज्ञा कसली, असा हा संकल्पच करते बघ की मी ना कुणाविषयी कुणाकडे कधीच बोलणार नाही. पप्पू ऐक ना, मला कसं तरी होतंय रे. बघ ना, असं म्हणजे पोटात ना मुरडा आल्यासारखा होतोय. आणि बघ मला कसं तरीच होतंय. आम्हाला बघ ताप पण नाही, माझं डोकं पण दुखत नाही, आज तर माझी पाठ पण दुखत नाही, तरी पण मला एकदम बेचैन वाटते. कशातच मन रमत नाही रे. आणि ना पोटात एकदम डचमळल्यागत होतंय रे. अगं मम्मी सांगू का? तू 1-2 दिवसात मागच्या कुठल्याशी मसालेदार बातमी म्हणजे मसालेदार गोष्ट बघितली किंवा ऐकलीस का ग? हो. अरे काल संध्याकाळी ना मी जेव्हा बाजारात गेली होती ना, तेव्हा आपल्या त्या कॉर्नरच्या पाणीपुरीवाल्याकडे ना ते जोशी काका नाहीत का, टाकले ते जोशी काकाची पोरगी आणि त्या पवारांचा मुलगा, अरे दोघं जण पाणीपुरी खातायत, ते पण एका प्लेट मध्ये. अगं प्लेट संपली असतील पाणीपुरीवाल्याकडं. चुप, पाणीपुरीवाल्याकडे प्लेट संपतात? माझे काय केस उगाचच व्हायला लागलेत का? मला सगळं कळतं कोण कधी एका प्लेट मध्ये पाणीपुरी खातं. आणि ती खबर काल संध्याकाळी मी बघितली होती रे. ती अजून कोणाला सांगितली नाही. मला तर वाटतं ह्याच्यामुळेच तुला काहीतरी होतंय. बरोबर बोलतोस तू. एक काम कर, तू ना संकल्प सोडून दे. खरं म्हणतोय? तब्येतीच्या पुढे काय असतं ग? हो मला माहितीये. अरे सोनं नाणं एका बाजूला आणि आपली तब्येत, आपली मनशांती सगळ्यात महत्वाची आहे. तू बरोबर बोलतोय. अरे ही इतकी मसालेदार खबर अजून मी कोणाकडे बोललेली नाहीये, म्हणून तर मला असं होतंय ना. एक काम कर एकदम रिलीफ द्यायचं काम करतो मी तुला. सगळं ते बघ जोशी काकू उभ्याच आहेत, पटकन जा आणि चुगली लावून ये. त्यांना कशी करणार रे त्यांची चुगली? मी एक काम करते, ती सावंत आहे ना, सावंत तिच्याकडे जाते आणि तिला सांगते, अरे हा संकल्प पण जाऊ दे, गेला खड्ड्यात. जा खड्ड्यात गेला असं म्हणतोस? बर मी जाते. पण हो मी थोडीच करणार चुगली. पण तू तुझा अभ्यास नीट लक्ष देऊन कर. आणि तो जर मोबाईल मी तुझ्या हातात बघितला ना, आई शपथ त्याच्या आधी मी जाऊन येते, मला बेचैन होतंय रे. चल जाते चुगली करायला.